नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. बघा, जितक्याही गोष्टी आतापर्यंत केल्या आहेत, फायनली ती वेळ आली की आता त्या एक्झामला आपल्याला एंटर करायचंय. आतापर्यंत केलेलं सगळं प्रिपरेशन, जितके तुम्ही जितक्या रात्र गाजवल्या, जितके दिवस गाजवले, जितके स्टडी रूम मध्ये वेळ इन्व्हेस्ट केलाय ना, फायनली तो कंटेंट एक्झामला डिलिव्हर करण्याची अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आली आहे. दडपण सगळ्यांना आलं असणार, मी टोटली अग्री करतो. कारण या ज्या एक्झाम आहे, सेमिस्टरच्या एक्झाम आणि या कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम ज्या तुमचे आयुष्य सेट करून देतात, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. सेमिस्टरच्या एक्झाम दर सेमिस्टरला होऊन जातात. ह्या एक्झाम प्रत्येक सेमिस्टरला काय इयरली पण होतील की नाही याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे आलेल्या अपॉर्च्युनिटीचं सोनं प्रत्येकाला करता आलं पाहिजेच. सो यासाठी सर्वात अगोदर म्हणजे कॉन्फिडन्स लूज करू नका. स्वतःवरचा कॉन्फिडन्स बिलकुल ठेवा. कारण स्टडी करणं त्याचं प्रिपरेशन करणं ही एक वेगळी बाजू झाली आणि एक्झाम देणं वेगळी बाजू झाली. वेगळी बाजू म्हणजेच काय, ते एन्व्हायरमेंट वेगळं असतं, ते वातावरण वेगळं असतो, तो माहोल वेगळा असतो, तिथला माइंडसेट वेगळा असतो, है ना. तो सगळा मॅनेज करून मला माझ्याकडे असलेलं नॉलेज त्या एन्व्हायरमेंट बरोबर मॅच करून एक करेक्ट डिलिव्हरी एक्झामला द्यायची आहे आणि त्यासाठी हवा आहे कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स बिलकुल म्हणजे बिलकुल लूज करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण बघा, कॉन्फिडन्स लूज केला समजा तर म्हणून सिलेक्शन नाही होणार आहे. सो असंही नाही होणार तर कॉन्फिडेंटली सिलेक्शन नाही झालं तर काय वाईट आहे ना. तर त्याकरता तरी कॉन्फिडन्स एक बऱ्यापैकी ठेवा की नाही, माझी समोर एक्झाम आहे, मी भरपूर अभ्यास केलाय आणि मी बरोबर चांगला अटेम्प्ट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. या पॉझिटिव्ह माइंडसेटने जर एक्झामच्या त्या हॉलमध्ये एंटर केलं आणि प्रत्येक क्वेश्चनला मी जसं नेहमी सांगतो ना, सोडवण्याचं एक अटिट्यूड असलं पाहिजे. नाही मला येतं, मी काहीतरी या क्वेश्चनवर बघितलं असणार, मला कसंच येत नाही, या अटिट्यूडने क्वेश्चन अटेम्प्ट करा. पण याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट बाळा. मी प्रत्येक वेळेस आतापर्यंत जितकेही तुम्हाला गाईड केलंय, प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सांगितली, टाइम मॅनेजमेंट. घड्याळीकडे खूप चाणाक्षाने लक्ष असू द्या की मला 120 मिनिटाचा हा खेळ आहे आणि या खेळमध्ये माझं टार्गेट खूप जास्त असलं पाहिजे. थोडंसं टार्गेट विषयी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेत, पण परत एकदा सांगेल, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये बॅलन्स ठेवा. काही काही मुलं, मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो, फक्त नॉन टेक सेक्शनला ऑलमोस्ट 1 आवर वेस्ट करतात. 1 आवर म्हणजे तुमचे 60 मिनिट ते इन्व्हेस्ट करतात. इतका वेळ फक्त नॉन टेकलाच घालवतात. नॉन टेकचं वेटेज बघितलं तर 40 मार्क्स. मला सांगा, 60 मिनिटं 40 मार्क कोणत्या अँगलने सिलेक्शन होणार नाही. म्हणून टाइम मॅनेजमेंट बिलकुल विसरू नका. मी नेहमी म्हणून सजेस्ट करतो की अगोदर टेक्निकल मध्ये जर घुसता आलं तर खूप चांगलं. कारण टेक्निकल मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्सच कमी आहेत, 50च क्वेश्चन आहेत, है ना. आणि मार्क्स बघितले तर 110 आहे. त्याच्यामुळे इथं दिलेला टाइम ऑलवेज तुमचं सोन्याहून पिवळं असेल. कारण हे 50 क्वेश्चन जर एकदा नजरे खालून गेले, जर त्याच्यातले क्वेश्चन तुम्हाला जमून गेले तर ऑल अँड गुड. पण जर 1 तास इकडेच इन्व्हेस्ट केला, इकडे वेस्ट केला, तर उरलेल्या 60 मिनिटात ते 50 क्वेश्चन वाचायला सुद्धा भेटणार नाही. सॉल्व्ह करणं खूप दूरचं गेलं, राईट आहे. त्याच्यामुळं काही जणांचं नॉनटेक खूप चांगलं असेल, त्यांना 60 मिनिटाच्या जागी 30च मिनिटं लागतात, तर बिलकुल पहिले हे करा, काहीच हरकत नाही. प्रत्येकाचं नॉलेज वेगवेगळे, प्रत्येकाची लेवल वेगवेगळी आहे, प्रत्येकाची क्वेश्चन अटेम्प्ट करण्याची ॲबिलिटी सुद्धा वेगवेगळी आहे. तर प्रत्येकाला आपली ॲबिलिटी खूप चांगली आहे. मला फक्त इन जनरल सांगायचंय, टाइम वेस्ट करू नका. इकडे कमीत कमी 80 मिनिटं खेळता आलं पाहिजे. 120 पैकी 80 मिनिटं. कारण 80 मिनिटं खेळायचं म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 4-4 मिनिटं घालायचं बिलकुल नाही. ह्या वेळेत जितके जास्त क्वेश्चन कव्हर करता तितके जास्त क्वेश्चन कव्हर करा आणि इकडे तुमचा 40 मिनिटं टाइम राहतोच, है ना. 40 मिनिटं. मग 40 मिनिटांपैकी बघा, एका मार्काला 1 मिनिटं मी बोलतोय. ऑलमोस्ट जर तुम्ही याच्यामध्ये, है ना, माझ्या नॉनटेक मध्ये 40 पैकी 20 ते 25 पर्यंत जरी स्कोर आणला, है ना, 20 ते 25, बाकीचे 15 ते 20 मार्क गेले तेल लावत आणि तिकडले तुम्ही जर 35 प्लस क्वेश्चन्स करेक्ट आणले ना, तर विश्वास ठेवा, तुम्ही परीक्षेला खूप चांगला न्याय दिलेला आहे. मग सिलेक्शन होईल नाही होईल ती नंतरची गोष्ट आहे. कारण पेपरची लेवल कशी असते, है ना, ओव्हरऑल मुलांनी पेपर कसा लिहिलाय, है ना. परत नॉर्मलायझेशनचं जर काही प्लस माहित नाही, यावेळेस नसेल माहिती, एक शिफ्टला पेपर आहे, पण जर प्लस मायनस काय झालं तर कट ऑफ काय जाईल माहित नाही. पण जर नॉन टेक 20 ते 25 मार्क आणि टेक्निकल 35 प्लस वरती जितका जोर लावताय लावून घ्या, तर तुम्ही एक्झामला एक चांगला अप्रोचने चांगला अटेम्प्ट देऊन आलाय असं म्हणायला काहीच हरकत राहणार नाही. क्लिअर आहे बाळांनो. तर हा एक छोटासा फक्त एक जाताना एक छोटासा काय म्हणता गायडन्स द्यायचं होतं की एक्झाम म्हणजे नवीन काहीच नाहीये. जे आतापर्यंत बघितलंय, जे आतापर्यंत वाचलंय, जे आतापर्यंत अनुभवलंय, ज्यासाठी आतापर्यंत एफर्ट्स टाकले, ते सगळं डिलिव्हर करायची हीच करेक्ट वेळ बाळांनो. आणि ह्या वेळेस तुमचं जे कॉन्फिडन्सचा जी तलवार आहे ना, धारदार तलवार, तिला
बोथट करू नका, तिला तितकंच धारदार राहू द्या, तितकंच तिला शाईन मारू द्या आणि पेपरला एकदम चांगला अटेम्प्ट मारून द्या. राईट आहे, चालतं बाळांनो. इथे सगळ्यांना परत एकदा ऑल द बेस्ट आहे ना. आता परत तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, पण होपफुली एकदा पेपर झाल्यानंतर सगळ्यांकडे माझा नंबर आहे. राईट आहे, माझा नंबर आहे बाळांनो 9158685634 आहे ना. सगळ्यांनी कमीत कमी जितकेही क्वेश्चन्स आठवतील मेमरी बेस मला नक्की व्हॉट्सअप करा है ना, कारण मला एक पेपर अनालिसिस द्यायला हेल्प होईल. जेही क्वेश्चन तुम्हाला आठवतात ते कोणताही तोडका मोडका आठवतोय, क्वेश्चन आठवत नाही पण कोणत्या टॉपिक मधला विचारलाय ते आठवते, काही आठवू द्या, प्लीज 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 ह्या नंबरला मला प्लीज एकदा व्हॉट्सअप करून टाका. मी सगळे क्वेश्चन्स कंबाईन करेल जितक्याही मुलांनी केले आणि एक पेपर अनालिसिस तुमच्यासाठी चांगली पेपर अनालिसिस घेऊन आणण्याचा नक्की म्हणजे नक्की प्रयत्न करेल. राईट आहे, चालतं बाळांनो. चला सगळ्यांना ऑल द बेस्ट, एकदम छान पेपर लिहा है ना, आणि पेपर दिल्यानंतर मला कसा गेला तेही ह्या आजच्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. जो कोर्स मी तुमच्यासाठी क्रॅश कोर्स लॉन्च केला होता त्याचा फायदा झाला की नाही प्लीज कळू द्या. जर फायदा होत नसेल तर मला इम्प्रूव्हमेंट करायला बरं, आणि फायदा होत असेल तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायला बरं. राईट आहे, ओव्हरऑल हे सगळे एफर्ट्स तुमच्यासाठीच होते जेणेकरून तुमचं कुठेतरी आयुष्याचं कल्याण व्हावं. क्लिअर आहे, तर सगळ्या कमेंटची मी नक्की वाट बघेल उद्या पेपर नंतर है ना. चला याच पॉझिटिव्ह नोटला आजचा व्हिडिओला पूर्णविराम देतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पेपर अनालिसिस मध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.